Hello friends, welcome to Easy Learning channel. तर we will see today aggregates. आजच्या लेक्चरमध्ये आपण हायवे मटेरियल स्टार्ट करतोय. ठीक आहे. तर हायवे मटेरियल्समध्ये पहिला जो पार्ट आहे ॲग्रिगेट्स, तो आज आपण बघणार आहोत. तर ॲग्रिगेट्स सगळ्यांना माहीतच आहे आपल्याला. ठीक आहे. आपण त्याला सँड किंवा ग्रीट पण म्हणतो. तर याच्यामध्ये क्लासिफिकेशन जर केलं आपण ॲग्रिगेट्सचं, तर फाईन ॲग्रिगेट आणि कोर्स ॲग्रिगेट. ठीक आहे. सो दीज आर दी बेसिक टाईप्स ऑफ ॲग्रिगेट्स. फाईन ॲग्रिगेटला आपण जनरल लँग्वेजमध्ये सँड म्हणतो आणि कोर्स ॲग्रिगेटला ग्रीट म्हणतो. ठीक आहे. सो फाईन ॲग्रिगेट हॅज साईज ऑफ 0.06 to 4.75 mm. ठीक आहे. आणि कोर्स ॲग्रिगेटची जी साईज होती 4.75 to 80 mm मध्ये लाय होते. त्याच्यानंतर ॲग्रिगेटचे जे शेप्स आहेत, ठीक आहे, त्याच्यानुसार सुद्धा आपण ॲग्रिगेटचं क्लासिफिकेशन करतो. सो फर्स्ट वन, क्युबिकल ॲग्रिगेट, राऊंडेड ॲग्रिगेट अँड अँग्युलर ॲग्रिगेट. आता याच्यामध्ये बघा, बऱ्याच वेळेस एक्झाम्समध्ये स्ट्रेंथ किंवा वाईड्स हे कन्सिडरेशन करून क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तर बघा, क्युबिकल ॲग्रिगेट गिव्ज मॅक्झिमम स्ट्रेंथ. ठीक आहे. क्युबिकल ॲग्रिगेट्स आपल्याला माहीतच आहेत की क्युबिकल शेप म्हणजे काय, एकदम भरीव शेप. ठीक आहे. क्युबिकल शेप. सो क्युबिकल ॲग्रिगेट हे मॅक्सिमम स्ट्रेंथ देणार, कारण त्याच्यामध्ये वाईड्स या लेस असणार. आणि वाईड्स लेस म्हणजे काय, तिथं वॉटरचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते कमी असणार आहे. ठीक आहे. वॉटर तिथं ॲब्झॉर्ब नाही होऊ शकत. आणि वॉटर जर ॲब्झॉर्ब नाही झालं तर ती जी सॉलिडिटी आहे ॲग्रिगेटची ती ॲज इट इज राहते. आणि त्याच्यामुळं मॅक्सिमम स्ट्रेंथ वी कॅन अचीव फ्रॉम धिस पर्टिक्युलर टाईप ऑफ ॲग्रिगेट, दॅट इज क्युबिकल ॲग्रिगेट. ठीक आहे. त्यानंतर राऊंडेड ॲग्रिगेट. आता राऊंडेड ॲग्रिगेटमध्ये मिनिमम वाईड्स असतात. ठीक आहे. मिनिमम वाईड्स असतात आणि त्यामुळं राऊंडेड ॲग्रिगेट हे इकॉनॉमिकल पण असतं, कारण मिनिमम जर वाईड्स तुम्हाला अचीव झाल्या कन्स्ट्रक्शनच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर राऊंडेड ॲग्रिगेट्स तुम्हाला बेनिफिशियल ठरतात, इकॉनॉमिकल ठरतात. ठीक आहे. हेन्स राऊंडेड ॲग्रिगेट इज ऑल्सो sometimes called as economical aggregates as far as your voids are concerned. Then angular aggregate having maximum voids. ठीक आहे. अँग्युलर ॲग्रिगेटमध्ये वाईड्स ह्या मॅक्सिमम असतात. त्यानंतर अँग्युलर ॲग्रिगेट्स आर व्हेरी गुड बॉन्ड, हाय स्ट्रेंथ अँड पर्टिक्युलरली यूज फॉर युअर रिजिड पेवमेंट ॲज वेल ॲज फ्लेक्झिबल पेवमेंट. ठीक आहे. प्रॅक्टिसमध्ये अँग्युलर ॲग्रिगेट्स या कशासाठी वापरतात की बॉन्डिंग पर्पजसाठी. ठीक आहे. राऊंडेड ॲग्रिगेटमध्ये जरी वाईड्स कमी भेटत असतील, परंतु जो बॉन्डिंग पर्पज आहे तो राऊंडेड ॲग्रिगेट अचीव नाही करत. त्यामुळे अँग्युलर ॲग्रिगेट्स विल गिव्ह यू व्हेरी गुड बॉन्ड इन कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज अँड हेन्स इट इज प्रेफरेबल फॉर युअर पेवमेंट ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. कारण पेवमेंटमध्ये जर बॉन्ड तयार नाही झाला तर आपण बघतोच की जे ॲग्रिगेट्स आहे त्याचं सेग्रिगेशन होतं आणि ते सगळा रोड सरफेस हा ओपन आउट होतो. त्यामुळं अँग्युलर ॲग्रिगेट्स विल बी मेजरली प्रेफर्ड फॉर युअर पेवमेंट कन्स्ट्रक्शन्स. ओके. अँड अँग्युलर ॲग्रिगेट इज ऑल्सो बेस्ट फॉर युअर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर फ्लॅकी ॲग्रिगेट अँड इलॉंगेटेड ॲग्रिगेट. आता याच्यावर पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे, फ्लॅकी ॲग्रिगेट आणि इलॉंगेटेड ॲग्रिगेट. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, ज्याची ती थिकनेस आहे, आता जो शेप आहे ॲग्रिगेटचा तो या प्रकारे पण आपण कन्सिडर करू शकतो. त्यानुसार दोन क्लासिफिकेशन्स आहेत, एक फ्लॅकी आणि एक इलॉंगेटेड. ठीक आहे. तर फ्लॅकी ॲग्रिगेट केव्हा म्हणणार आपण, ज्यावेळेस ॲग्रिगेटची जी थिकनेस आहे, ठीक आहे, ॲग्रिगेटची जी थिकनेस आहे ती 0.6 टाईम्स मीन डायमेन्शनच्या, ठीक आहे, जे मीन डायमेन्शन असतं सीव साईजचे जे मीन डायमेन्शन असतं त्याच्या 0.6 टाईम्स थिकनेस ही कमी असेल, ठीक आहे, त्यालाच आपण 3/5 पण म्हणू शकतो. तर त्या केसमध्ये आपण त्याला फ्लॅकी ॲग्रिगेट म्हणणार. आणि इलॉंगेटेड ॲग्रिगेट विल बी हॅविंग लेंथ ॲज 1.8 टाईम्स ऑफ मीन डायमेन्शन. ठीक आहे. साईज इलॉंगेटेड ॲग्रिगेट म्हणजेच काय की ॲग्रिगेटची जी साईज आहे, मीन साईज असते. ठीक आहे. प्रत्येक ॲग्रिगेटला काहीतरी साईज आहे. ठीक आहे. आपण जसं वर बघितलं की 4.75 mm पेक्षा कमी साईजेसच्या ॲग्रिगेटला फाईन ॲग्रिगेट म्हणतात आणि अबोव 4.75 mm आपण कोर्स ॲग्रिगेट म्हणतो. तर ती जी मीन साईज असते ॲग्रिगेटची त्याच्या
1.8 टाइम्स जर लेंथ असेल एखाद्या ॲग्रिगेटची तर त्याला आपण इलॉंगेटेड ॲग्रिगेट म्हणतो. आणि एखाद्या ॲग्रिगेटची मीन साईज ही 0.6 mm एवढी कमी असेल, थिकनेस जी आहे ती 0.6 ऑफ मीन डायमेन्शनच्या कमी असेल तर त्याला आपण फ्लॅकी ॲग्रिगेट म्हणतो. ठीक आहे. तर बघा, हे जर लक्षात राहत नसेल तर डायरेक्टली तुम्ही ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवू शकता एक्झाममध्ये. ठीक आहे. 3/5 जरी तुम्ही केलं तरी ते 0.6च येणार. ठीक आहे. 3/5 म्हणजे काय, 3/5 अँड 5 6 30, सो 0.6 विल बी युअर साईज. ओके. आणि 1/8 मीन्स 1.8. ठीक आहे. तर ह्या प्रकारे पण तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आणखी एक ट्रिक आहे फ्लॅकी ॲग्रिगेट आणि इलॉंगेशन ॲग्रिगेट लक्षात ठेवण्याची, की बघा इलॉंगेटेडमध्ये गेट आहे. ठीक आहे. गेट म्हणजेच 8 आणि 8 म्हणजेच 1.8, सो 1.8 इंटू मीन डायमेन्शन. ठीक आहे. तर या प्रकारे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता जर कन्फ्युजन होत असेल तर. ठीक आहे. आणि याच्यावर PWD 2018 आणि नगर परिषद 2018 दोन्ही एक्झाम्समध्ये क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर बघा इलॉंगेटेड ॲग्रिगेट आणि फ्लॅकी ॲग्रिगेट हे जे आहेत, तर हे ज्या टेस्ट आहेत हे आपण कधी अप्लाय करतो, ज्यावेळेस ॲग्रिगेटची साईज ही 6.3 mm पेक्षा कमी असेल. ठीक आहे. 6.3 mm पेक्षा जर कमी असेल तरच या दोन्ही पण टेस्ट ह्या अप्लाय केल्या जातात. ठीक आहे. याच्यावर पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे. सो बोथ दीज स्टेप्स नॉट अप्लिकेबल टू ॲग्रिगेट साईज लेस दॅन 6.3 mm. सो ओके. त्यानंतर वाईड्स रेशो, याच्यावर कधी क्वेश्चन नाही विचारलेला परंतु विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. वाईड्स रेशो इन कॉन्क्रीट, सो यू कॅन डिटरमाइन वाईड्स रेशो इन कॉन्क्रीट ॲज 1 मायनस बल्क डेन्सिटी. ठीक आहे. अँड वाईड्स परसेंटेज कॅन बी डिटरमाइंड बाय दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. G मायनस डेन्सिटी डिवायडेड बाय G multiplied by 100, and where G will be your apparent specific gravity means ओहन ड्राईड ॲग्रिगेट. ठीक आहे. ओहन ड्राईड ॲग्रिगेट तर जर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेलं असेल तर त्याला ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणू शकता. आणि या पर्टिक्युलर फॉर्म्युल्यावरून तुम्ही वाईड्स पर्सेंटेज डिटरमाइन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मॅक्झिमम नॉमिनल साईज ऑफ कोर्स ॲग्रिगेट. ठीक आहे. म्हणजे मॅक्सिमम जी साईज तुम्हाला प्रेफर करायची आहे कोणत्या पण कन्स्ट्रक्शनमध्ये, तर ती कशावर डिपेंड असते, थिकनेस ऑफ मेंबर. ठीक आहे. ज्या मेंबरसाठी तुम्ही ॲग्रिगेट यूज करताय, म्हणजे आता कॉलमसाठी जर यूज करताय ॲग्रिगेट तर ती कॉलमची जी थिकनेस असेल, ठीक आहे, तर त्याच्या 1/4 पाहिजे मॅक्सिमम. ठीक आहे. वी आर डिस्कसिंग अबाउट दी मॅक्सिमम साईज ऑफ कोर्स ॲग्रिगेट. ठीक आहे. सो मॅक्सिमम साईज विल बी 1/4 ऑफ मिनिमम थिकनेस ऑफ मेंबर. ठीक आहे. तर याच्यावर पण क्वेश्चन नगर परिषद 2018मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर फाईननेस मॉड्युलस. ठीक आहे. आता फाईननेस मॉड्युलसमध्ये दोन कॅटेगरीज येतात. एक तर सँडमध्ये आपण फाईननेस मॉड्युलस बघतो आणि ॲग्रिगेट्समध्ये. ठीक आहे. ॲग्रिगेट्स मीन्स जी साईज समजा 4.75 mm पेक्षा कमी आहे, आणि सँड केव्हा म्हणणार आपण की 4.75 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर बघा फाईननेस मॉड्युलस म्हणजेच काय, ॲव्हरेज साईज ऑफ ॲग्रिगेट. आता आपण ॲग्रिगेट तर बल्क क्वांटिटीमध्ये कलेक्ट करणार. ठीक आहे. एक ॲग्रिगेट थोडी ना घेणार आहे साईटवर, तर त्यामुळं आपण ॲव्हरेज जी साईज असते त्याला आपण काय म्हणणार आहे, फाईननेस मॉड्युलस म्हणणार आहे. ठीक आहे. तर फाईननेस मॉड्युलस किती पाहिजे, कोणत्या कॅटेगरीनुसार त्याची रेंज कुठं लाय होते, याच्यावर पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक. PWD 2018मध्ये पण एकदा क्वेश्चन याच्यावर विचारलेला आहे. तर बघा फाईन सँड 2.2 to 2.6, मीडियम सँड 2.6 to 2.9, कोर्स सँड 2.9 to 3.2. ठीक आहे. आणि कंबाईन सँड जर आपण यूज करत असेल तर 3.5 to 6.5. ठीक आहे. त्यानंतर ॲग्रिगेट जर कन्सिडर केलं आपण तर त्याच्यामध्ये फाईन ॲग्रिगेटसाठी फाईननेस मॉड्युलस विल बी 2 to 3.5, कोर्स ॲग्रिगेट 5.5 to 8, आणि ऑल इन ॲग्रिगेट जर असेल तर 3.5 to 6.5. ठीक आहे. देन आता बघा ह्या पासिंग पर्सेंटेज ग्रेडिंग झोननुसार पासिंग पर्सेंटेज व्हॅरी होतं. ठीक आहे. आता आपले ग्रेडिंग झोन्स आहेत. आता ग्रेडिंग झोन्स काय असतात आणि त्याच्यानुसार पासिंग जे पर्सेंटेज आहे ते व्हॅरी होतं. तर ग्रेडिंग झोन्समध्ये आता ग्रेडिंग झोन्स
जनरली ग्रेडिंग झोन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ म्हणजे 4 फेजमध्ये इंडियामध्ये ते प्रेफर केलं जातं. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या नद्यांमधून आपण ॲग्रिगेट कलेक्ट करत असतो, ठीक आहे. तर त्याच्यामुळं ग्रेड्स पाडलेले आहेत त्याचे, म्हणजे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा वेगवेगळ्या स्टेटमध्ये ज्या ॲग्रिगेटच्या कॅटेगरीनुसार झोन्स पाडलेले, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सीव साईजनुसार पासिंग पर्सेंटेज व्हॅरी होतं. तर याच्यामध्ये बघा, सीव साईज 150 मिली मायक्रॉन पासून स्टार्ट होते तर 80 mm पर्यंत आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. मॅक्सिमम साईज ॲग्रिगेट प्रेफर्ड इन कॉन्क्रीट ॲक्टिव्हिटीज विल बी 80 mm. तर बघा, याच्यावर पण क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की मॅक्सिमम जी ॲग्रिगेटची साईज आहे आपण कितीपर्यंत प्रेफर करू शकतो, तर 80 mm, ठीक आहे. तर बघा इथं हे क्लासिफिकेशन महत्त्वाचं आहे. SSC-JEE 2020मध्ये ऑलरेडी यांनी क्वेश्चन विचारलेला आहे इथं, ठीक आहे, पासिंग पर्सेंटेजनुसार. तर इथं फाईननेस मॉड्युलस आणि पासिंग पर्सेंटेज गिवन आहे. तर याच्यामध्ये 150 मिली मायक्रॉन फाईननेस मॉड्युलस विल बी 1, देन फाईननेस मॉड्युलस विल बी 2 फॉर 300 मिली मायक्रॉन, ठीक आहे. आणि पासिंग पर्सेंटेज हे इन्क्रीज होत आहे, ठीक आहे. तर पहिल्या कॅटेगरीसाठी 0 to 10, देन 5 to 20, 15 to 35, 30 to 70, ठीक आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही ते अरेंज करू शकता. आणि हा क्वेश्चन पण SSC 2020 मध्ये विचारलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे. त्यानंतर बघा, CBR टेस्ट, पेनिट्रेशन टेस्ट, ठीक आहे. CBR टेस्टलाच आपण कॅलिफोर्निया बियरिंग रेशो टेस्ट म्हणतो आणि ही पेनिट्रेशन टेस्ट म्हणून आपण प्रेफर करतो, ठीक आहे. पेनिट्रेशन टेस्ट इव्हॅल्युएट्स क्वालिटी ऑर सबग्रेड सॉईल, ठीक आहे. सबग्रेड जे सॉईल असतं त्याच्यामध्ये किती पेनिट्रेशन होऊ शकतं हे डिटरमाइन करण्यासाठी आपण CBR टेस्ट ही अप्लाय करत असतो, ठीक आहे. तर ZP 2014मध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. त्यानंतर थिकनेस ऑफ पेवमेंट बाय CBR मेथड डिपेंड्स ऑन CBR व्हॅल्यू ऑफ सबग्रेड, ठीक आहे. सबग्रेडचं जे CBR व्हॅल्यू आहे त्याच्यावर डिपेंड आहे की आपण थिकनेस किती ठेवणार आहे पेवमेंटची, ठीक आहे. तर त्यानुसार CBRची जी व्हॅल्यू आहे ती 2 पेनिट्रेशनवर आपण कॅल्क्युलेट करतो. एक तर 2.5 mm पेनिट्रेशनवर आणि दुसऱ्यांदा 5 mm पेनिट्रेशनवर, ठीक आहे. म्हणजे 2.5 mm पेनिट्रेशन जर आपण करतोय तर तिथं लोड किती सस्टेन असतो, जनरली 1370 kg एवढा लोड त्या सॉईल सरफेसने सस्टेन केला पाहिजे, ठीक आहे. आणि 5 mm एवढ्या पेनिट्रेशनवर 2055, ठीक आहे, म्हणजे 2055 kg एवढा लोड 5 mm एवढ्या पेनिट्रेशनवर सस्टेन केला पाहिजे सॉईल सरफेसने. त्यावेळेसच आपण त्या ठिकाणी एखादा पेवमेंट सरफेस हा कन्स्ट्रक्ट करू शकतो, ठीक आहे. सो दीज आर दी रूल्स प्रेफर्ड बाय IRC रेग्युलेशन्स. तर याच्यावर पण वाल्मी, त्यानंतर टाउन प्लॅनिंग आणि PWD या तिन्ही एक्झाम्समध्ये ऑलरेडी क्वेश्चन हा विचारलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर प्लेट बिअरिंग टेस्ट, ठीक आहे. प्लेट बिअरिंग टेस्ट इव्हॅल्युएट्स दी मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन, ठीक आहे. मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन मीन्स, तर हे जे आपण इथं डिटरमाइन करतो आहे सबग्रेड रिॲक्शन, ठीक आहे, तर ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण ते डिटरमाइन करू शकतो. K = P/0.125 and it will considered as kg per centimeter square per centimeter, ठीक आहे. सो हिअर P will be your pressure and delta will be your deflection, ठीक आहे. आणि हा जो रिलेशन आहे K75 = 0.5 K30, ठीक आहे. तर सबग्रेड पेनिट्रेशन व्हॅल्यू ॲट 75 अँड सबग्रेड पेनिट्रेशन व्हॅल्यू ॲट 30 याच्यावर पण बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, ठीक आहे. सो धिस रिलेशन इज इम्पॉर्टंट. देन प्रॉपर्टीज ऑफ ॲग्रिगेट, ठीक आहे. ॲग्रिगेटच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर आपण ज्या टेस्ट घेतो आणि त्या मॅक्झिमम व्हॅल्यूज कोणकोणत्या असतात तर याच्यावर पण एक्झाम्समध्ये क्वेश्चन ऑलरेडी विचारलेले, ठीक आहे. तर ॲग्रिगेटच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीतच आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ, ओके. सो स्ट्रेंथ जी प्रॉपर्टी आहे ती आपण क्रशिंग टेस्ट यानुसार परफॉर्म करतो, ठीक आहे. आणि क्रशिंग टेस्ट आपण कशाला म्हणू शकतो की रेजिस्टन्स टू क्रशिंग, ठीक आहे. आता रोड सरफेसवर ज्यावेळेस व्हेकल्स ड्राईव्ह होतात तर त्यावेळेस क्रशिंग होते, ठीक आहे. क्रश होतात ना, म्हणजे व्हेकलचा जो लोड आहे त्यानंतर ह्युमन बिईंगचा लोड आहे, ठीक आहे.
तर याचा सगळा लोडमुळं ॲग्रिगेट जे आहे ते क्रश होत असतं, तर ते क्रश नाही व्हायला पाहिजे जनरली. ठीक आहे, तर ते क्रश होतं आहे की नाही होते ते कन्सिडर करण्यासाठी आपण क्रशिंग टेस्ट अप्लाय करतो रोड ॲग्रिगेट्सवर. ठीक आहे, आणि त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूज पण कन्सिडर करतो. जर या मॅक्सिमम व्हॅल्यूज ज्या स्पेसिफाय केलेल्या आहेत IRCनं, त्याच्यापेक्षा जर कमी व्हॅल्यू तिथं आपल्याला मिळत असेल टेस्टिंगच्या वेळेस, तर त्या केसमध्ये आपण मग ॲग्रिगेट्स चेंज करतो किंवा ती व्हॅल्यू येईपर्यंत त्याला त्या प्रकारे ट्रीटमेंट देतो. ठीक आहे, तर बघा या ज्या मॅक्सिमम व्हॅल्यूज आहेत त्या वेअरिंग सरफेससाठी आणि बेस कोअरसाठी या व्हॅरी होतात. ठीक आहे, तर याच्यावर पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स विचारलेले. ठीक आहे, सो बघा स्ट्रेंथ क्रशिंग टेस्टसाठी वेअरिंग सरफेससाठी मॅक्सिमम व्हॅल्यू असते 30% आणि WBM सरफेस किंवा मग बेस कोअरसाठी ती 45% असते. ठीक आहे, त्यानंतर हार्डनेस आपण कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी हे करतो, ॲब्रेझन व्हॅल्यू टेस्ट डिटरमाइन करतो आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, ॲब्रेझन व्हॅल्यू रेजिस्टन्स टू ॲब्रेझन. ठीक आहे, तर ते मॅक्सिमम पाहिजे 30%. ठीक आहे, वेअरिंग कोअरसाठी आणि WBM किंवा बेस कोअरसाठी 50%. ठीक आहे, तर जनरली आपल्याला वेअरिंग कोअरसाठीच एक्झाममध्ये विचारलेलं आहे आत्तापर्यंत JEE लेवलच्या एक्झाम्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर टफनेस इंडिकेट्स इम्पॅक्ट टेस्ट. ठीक आहे, जो इम्पॅक्ट पडतो म्हणजे रोड व्हेकल जे असतात ज्यावेळेस ड्राईव्ह होतं रोड सरफेसेसवर. ठीक आहे, तर त्यावेळेस इम्पॅक्ट जर लोड ॲक्ट झाला रोड सरफेसवर ते ॲग्रिगेट किती कॅरी करू शकतं त्याला आपण इम्पॅक्ट टेस्ट म्हणतो. आणि इम्पॅक्ट टेस्ट ही टफनेस किती आहे ॲग्रिगेटचा तो डिटरमाइन करण्यासाठी आपण प्रेफर करतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पण 30% एवढाच मॅक्झिमम व्हॅल्यू आहे त्याची. ठीक आहे, आणि 45% विल बी फॉर युअर बेस कोर्स. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ ॲग्रिगेट विल बी युअर साऊंडनेस मीन्स ॲक्शन ऑफ वेदर और ड्युरेबिलिटी. ठीक आहे, रेजिस्टन्स टू ड्युरेबिलिटी और रेजिस्टन्स टू विदर कंडिशन्स. आता वेदर कंडिशन्स म्हणजे काय, आपल्या इंडियामध्ये काय आहे की 4 महिन्यानंतर ऋतू चेंज होत असतो. ठीक आहे, तर हा ऋतू चेंज झाल्यामुळं जे व्हॅरिएशन येतं टेम्परेचरमध्ये रोड सरफेसचं जे टेम्परेचर आहे ते कमी जास्त होत असतं हीट जनरेशनमुळे. ठीक आहे, समर सीझनमध्ये काय होतं की हीट वाढते, टेम्परेचर वाढतं पेवमेंटचं, आणि पावसाळा आणि हिवाळा या 2 ऋतूमध्ये टेम्परेचर कमी होतं. तर ही जी ड्युरेबिलिटी, ही जी रेजिस्टन्स आहे वेदरला, तर ती सुद्धा प्रॉपर्टी ॲग्रिगेटमध्ये पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण साऊंडनेस ही टेस्ट प्रेफर करतो. ठीक आहे, त्यानंतर शेप ॲग्रिगेट. शेपच्या ज्या टेस्ट आहेत अँग्युलॅरिटी आणि फ्लॅकी ॲग्रिगेट्स हे आपण वर डिस्कस केलेल्याच आहेत. ठीक आहे, त्यानंतर ॲडेझन टू बिट्युमेन त्याला आपण स्ट्रिपिंग व्हॅल्यूमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे, स्ट्रिपिंग व्हॅल्यू ॲडेझन टू बिट्युमेनला ॲडेज व्हायला पाहिजे. जे ॲग्रिगेट आपण यूज करतो आहे रोड सरफेसवर ते जर बिट्युमेनसोबत ॲडेज नाही झालं म्हणजे बॉन्डिंग नाही झालं त्याचं ॲग्रिगेटचं आणि बिट्युमेनचं, तर रोड हा खिळखिळा होतो, म्हणजे ते सेग्रिगेशन होतं तिथं. तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला स्ट्रिपिंग व्हॅल्यू कन्सिडर करावं लागते ॲग्रिगेटचे. ठीक आहे, सो इट विल बी स्पेसिफाईड ॲज स्टॅटिक इमर्जन टेस्ट ॲट 40 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. ठीक आहे, आणि हे किती पाहिजे जनरली 25% एवढी मॅक्सिमम व्हॅल्यू त्यांनी स्पेसिफाय केलेली. ठीक आहे, स्ट्रिपिंग व्हॅल्यू. तर याच्यावर पण PWD आणि SSCमध्ये क्वेश्चन विचारलेले. ठीक आहे, आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये ते बघणारच आहोत. ठीक आहे, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ हार्डनेस. ठीक आहे, सो कोएफिशियंट ऑफ हार्डनेस विल बी डिटरमाइंड बाय दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला 20 मायनस लॉस ऑफ वेट इन ग्रॅम्स डिवायडेड बाय 3. ओके, देन अँग्युलॅरिटी नंबर 67 मायनस सॉलिड व्हॉल्यूम जेवढा पर्सेंटेजमध्ये घ्यायचं आणि ते 67मधून जर मायनस केलं तर आपल्याला अँग्युलॅरिटी नंबर पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर वॉटर ॲब्झॉर्प्शन. तर वॉटर ॲब्झॉर्प्शन जे असतं ॲग्रिगेटचं ते मॅक्सिमम किती पाहिजे ह्या रेंजमध्ये व्हायला पाहिजे 0.1 to 0.6%. ठीक आहे, 0.6%च्या अबो जर ॲग्रिगेट वॉटर ॲब्झॉर्ब करत असेल तर ते ॲग्रिगेट आपण प्रेफर करायला नाही पाहिजे. ठीक आहे, कारण ते वॉटर जर ॲब्झॉर्ब झालं 0.6%च्या पेक्षा जास्त तर ते ॲग्रिगेट सेग्रिगेट होईल, म्हणजे सेग्रिगेशन होईल त्याचं. ठीक आहे, ज्याचं बॉन्डिंग आहे ते प्रॉपर होणार नाही आणि त्याच्यामुळं ते ओपन आउट होईल रोड सरफेसवर. तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला ही रेंज IRCनं स्पेसिफाय केलेली. ठीक आहे,
So this particular question has been asking PWD 2016 already. Then specific gravity will range in 2.6 to 2.9. ठीक आहे, म्हणजे या रेंजमध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही ॲग्रिगेटची प्रेफर केल्या जाते जनरली. ठीक आहे. त्यानंतर फ्लॅकिनेस इंडेक्स हा पण एक महत्त्वाचा कंटेंट आहे. फ्लॅकिनेस इंडेक्स पेवमेंट सरफेससाठी ज्या मॅक्सिमम व्हॅल्यूज आहेत त्या ऑलरेडी विचारलेलं आहे एक्झाममध्ये. ठीक आहे. सो बिटुमिनस कार्पेटसाठी आपण मॅक्सिमम फ्लायनेस इंडेक्स हा 30% कन्सिडर करतो. त्यानंतर बिटुमिनस पेनिट्रेशन मॅकडम ॲस्पाल्टिक कॉन्क्रीट आणि सरफेस ड्रेसिंगसाठी 25% आणि WBM कोर्ससाठी इट विल बी 15%. ठीक आहे. तर आता आपण हे विचारलेले क्वेश्चन्स इथं डिस्कस करू. ठीक आहे. ॲग्रिगेट्स आर क्लासिफाईड ॲज फाईन ॲग्रिगेट. ठीक आहे. सो फाईन ॲग्रिगेट विल बी लेस दॅन 4.75 mm. दिस इज आस्क क्वेश्चन इन SSC JEE 2020. ठीक आहे. देन व्हॉट विल बी पर्सेंटेज पासिंग ॲग्रिगेट फॉर ग्रेडिंग झोन फर्स्ट. ठीक आहे. ग्रेडिंग झोन फर्स्ट 1.8 mm साठी 30 to 70%, जसं आपण इथं डिस्कस केलं होतं. या इथं डिस्कस केलं होतं बघा हे. ठीक आहे. तर हा टेबल यासाठी महत्त्वाचा आहे, तुम्हाला कोणत्याही सीव साईजसाठी ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर इथं त्यांनी SSC JEE 2020मध्ये 1.8 mm साठी विचारलेलं. ठीक आहे. Then according to IRC फ्लॅकिनेस इंडेक्स ऑफ कोर्स ॲग्रिगेट यूजिंग बिटुमिनस कार्पेट इट विल बी 25. ते पण आपण आता डिस्कस केलं. ठीक आहे. IRC स्पेसिफिकेशन स्ट्रिपिंग व्हॅल्यू ती पण डिस्कस केली आपण, ती 25% असते. ठीक आहे. इट विल बी 25%. त्यानंतर हा क्वेश्चन वाल्मीमध्ये विचारलेला. ठीक आहे. वाल्मी 2019मध्ये. ठीक आहे. त्यानंतर टेस्ट कंडक्टेड टू डिटर्मिनेशन ऑफ मॉड्युलस सबग्रेड रिॲक्शन, हे पण आपण वर बघितलं, प्लेट बेरिंग टेस्ट. ठीक आहे. हा क्वेश्चन पण SSC JEEचाच आहे 2020चा. ठीक आहे. त्यानंतर हा वाल्मीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 2.5 mm वर पेनिट्रेशन लोड विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे लोड विचारलेलं आहे 2.5 mm एवढं पेनिट्रेशनवर. ठीक आहे. 1370 kg. हा पण वाल्मीचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो दीज आर द बेसिक क्वेश्चन्स हॅव बीन आस्क इन JEE लेवल एग्जाम्स. ठीक आहे. सो share video with your friends and subscribe the channel. Thanks.